लावले आहेत. इराणने युद्ध संपवण्याची मागणी केलीच नाहीये, अमेरिकेशी चर्चेची गरजच नाहीये असं इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची म्हणतात. अमेरिकन सैन्याचा प्लॅन ए अपयशी झालाय, त्यानंतर त्यांनी प्लॅन बी राबवला, तो तर सपशेल आपटला असं अराघची म्हणाले. अमेरिकेने त्यांचं लष्कर जरी आणलं तरी त्यांचा जमिनीवरून सामना करायला आपण तयार आहोत असंही अराघची यांनी म्हटलेलं आहे. Now you're saying Iran does not want a ceasefire. We are not asking for a ceasefire. And we don't see any reason why we should negotiate with the US when we negotiated with them twice, and every time they attacked us at the middle of negotiations. So there is no request for a ceasefire by us, and there is no request for the negotiation with the US from us. We have never sent any messages to them. So you can see, the quality of our missiles, how much they are upgraded after the last war, because we learned lots of lessons. And we are prepared for any other eventuality, even, a ground invasion. भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दिल्लीमध्ये इराणचे उपपरराष्ट्र मंत्री सईद खतीबजादेह यांची भेट घेतली आहे. युद्धामुळे पश्चिम आशियात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. या भेटीनंतर सईद खतीबजादेह यांनी अमेरिका आणि इस्रायलवर जोरदार हल्लाबोल केलाय. अमेरिका आणि इस्रायल इराणचं जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न करतायत. इराणी नागरिक सध्या भीतीच्या छायामध्ये आहेत. इथली परिस्थिती अतिशय भीषण आहे असं सईद खतीबजादेह म्हणाले. इकडे मस्कत जवळच्या ड्रोन हल्ल्यामध्ये मुंबईतल्या तरुणांचा मृत्यू झालाय. कांदिवली पूर्वेतल्या MHB कॉलनीतील रहिवासी दीक्षित सोळंकी यांचा ड्रोन हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. सोळंकी हे MT-MKD व्योम या जहाजावर